एक वर्ष उलटलं, पण एका आई-वडिलांच्या डोळ्यातील अश्रू अजूनही सुकलेले नाहीत. एकच प्रश्न आजही त्यांना अस्वस्थ करतोय. आमचा मुलगा नेमका कशामुळे गेला? अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्यू झालेले बदलापूरचे एअर इंडियाचे सहवैमानिक दीपक पाठक यांच्या कुटुंबियांनी भरपाईपेक्षा सत्याची मागणी केली आहे. वर्ष उलटलं, पण अपघाताचं नेमकं कारण काय याचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही. 22 जून 2025 अहमदाबादहून लंडनला निघालेलं एअर इंडियाचं विमान उड्डाणानंतर काही सेकंदात कोसळलं आणि 241 प्रवाशांचा दुर्दैवी अंत झाला. त्या काळ्या कुट्ट दिवशी बदलापूरनेही आपला एक कर्तृत्ववान मुलगा गमावला. तो म्हणजे सहवैमानिक दीपक पाठक. वर्ष उलटलं, पण पाठक कुटुंबियांच्या मनातील वेदना अजूनही तितक्याच ताज्या आहेत. आमचा मुलगा नेमका कशामुळे गेला या एका प्रश्नाचं उत्तर मिळावं एवढीच त्यांची अपेक्षा आहे. लहानपणापासून पायलट होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या दीपक यानं अथक मेहनतीनं ते पूर्णही केलं. पण नियतीने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळवला. अपघातानंतर तब्बल 9 दिवसांनी DNA चाचणीतून ओळख पटली आणि त्यानंतर बदलापूरमध्ये त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या धक्क्यातून आई-वडील आजही सावरू शकलेले नाहीत. अनेक वेळा रुग्णालयात दाखल व्हावं लागलं. मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार सुरू आहेत. झोपेच्या गोळ्या घेऊनही रात्रभर झोप लागत नाहीये. घरातील प्रत्येक भिंतीवर, प्रत्येक फोटोमध्ये आणि प्रत्येक आठवणीत आजही दीपक जिवंत आहे. दीपक याची बहीण श्रुतिका पाठक सांगतात की जाहीर करण्यात आलेली संपूर्ण आर्थिक मदत अद्याप मिळालेली नाही. मात्र त्यापेक्षाही मोठी खंत म्हणजे वर्षभरात एअर इंडियाकडून साधी विचारपूस देखील करण्यात आलेली नाही. 12 जूनच्या सकाळी आईला पाठवलेला गुड मॉर्निंग संदेश हा दीपक यांचा शेवटचा संवाद ठरला. त्यानंतर त्यांचा मोबाईल आजतागायत कुटुंबियांना परत मिळालेला नाही. आम्हाला भरपाई नको, पैसा नको, फक्त सत्य हवं आहे. आमचा मुलगा नेमका कशामुळे गेला याचं उत्तर द्या, असे आर्तहाक आजही पाठक कुटुंबीय देत आहेत. एका वर्षानंतरही अनुत्तरित राहिलेल्या प्रश्नांनी आणि एका आईवडिलांच्या वेदनेने संपूर्ण बदलापूरच नव्हे तर प्रत्येक भारतीयाच्या मनाला चटका लावला आहे. याबद्दल जरा अजून तर काहीही आमच्याकडे त्यांच्याकडनं आम्हाला एकही मिळालेलं नाही, माहिती मिळालेली नाहीये. अपघात कसा झाला, काय झाला याचं काहीही समजलेलं नाही आहे. भावना ज्या ह्या भावनांशीच खेळायचं चालू आहे, बाकी काही नाही. तिकडनं ज्या अपेक्षा आहेत, जे समजायला पाहिजे काय झालं, कसं झालं, हे तर काही समजलेलंच नाही अजून. नाही, असं कोणी येऊन गेलेलं नाही. सुरुवातीला जे येऊन गेले तेच येऊन गेलेले आहे. त्याच्यानंतर आता कोणी आलेलं नाही आहे. काही विचारपूस नाही आहे. स्थिती जी आहे ती स्थिती अशी आहे की वरच्यावर आजारी पडतात आहे. हॉस्पिटल चाललेलं आहे. हॉस्पिटलचा ऍडमिटच होत आहेत. कमीत कमी 3 ते 4 वेळेला मी झालो. 4 ते 3-4 वेळेला त्याची आई झालेली आहे ऍडमिट. आता हेच आहे ते निश्चित काय आहे, प्रत्येकाला असं वाटतंय की व्यक्ती जी आपली आहे गेलेली परत यावी, पण ते शक्य कधी नाही आहे. गेलेली व्यक्ती कधी परत येत नाही आहे. पण ही फक्त काय आता एक आशा आहे. त्याच्या नावावरती फक्त काय आहे की दिवस जे आहे ते काय करायचे आहेत, काढायचे आहेत. ती खंत तर जरूर आहे. त्याचं काय रिझन आहे, काय कारण आहे, हा अपघात कशामुळे घडला हे तर समजलं पाहिजे. पण त्याचा अजून काहीच खुलासा नाही आहे. बोर्डचा रिपोर्ट जो फक्त पहिल्या वेळेला जो आला की एक वैमानिक दुसऱ्या सहाय्यक वैमानिकाला विचारतोय की फ्युएल तू बंद का केलाय, तर समोरच्याचं त्याच्या उत्तर येते की मी फ्युएल कशाला बंद करू. एवढंच फक्त काय आलेलं आहे. हे तर आम्ही पण वाचलेलं आहे, पेपरला पण आलेलं आहे आणि बातम्यांना पण दिलं होतं. तर निश्चित आम्ही काय सांगू शकतो, हे डिले का होतंय म्हणून काही सांगू शकत नाही आहे. अवश्य द्यायला पाहिजे ह्या गोष्टीमध्ये. का ही निष्कर्ष का निघत नाही, काय भानगड आहे, त्याच्यात काय आहे, कुणाचा काय दोष आहे, काय आहे, वैमानिकाचा दोष आहे की विमानाचा आहे की कसला आहे, हे त्यांनी समजलं पाहिजे. त्यांनी समजून आम्हा सारख्यांना सांगितलं पाहिजे ना. अजून तर काही नाहीये.